सगळ्यांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ स्वामी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आज एक सुंदर रेसिपी बघणार आहोत. जी आपल्याकडे काही भाजीला नसेल तर आपण विचार करतो की आज काय बनवायचं, तर मग हे बनवूया आपण. बघा मी आज बनवत आहे, कसं बनवते ते तुम्हाला सांगते. मी छोटे छोटे कांदे घेतले, त्या कांद्याला स्वच्छ केले आणि त्याच्यामधून आपण जसे वांगे कापतो ना तसं कापून घेतले. त्याला थोडं 5 मिनटं फ्राय केले आणि हे बघू शकता आपण काढून घेतले मी, थोडे लालसर झाले की. मग त्याच्यासाठी मी काय केले, सगळं थोडं खोबरा, 2 टोमॅटो, थोडेसं विलायची आणि 2 लवंग असं भाजून घेतले, परतून घेतलं कढईमध्ये. त्याचं मी मिश्रण मिक्सरमध्ये काढून घेतलं गाढा. त्याच्यानंतर मी जिरा आणि एक छोटासा कांदा घालून फोडणी टाकली, आपले मसाले सर्व टाकून. मसाले बाकी काही नाही, मिरचू, नमक, हळदी टाकलं ह्याच्यामध्ये, कढीपत्ता, कोथिंबीर आणि याला थोडं वाफू देणार आहे. मी एकदम सुंदर व्हिडिओ केला होता, प्लीज ते थोडा माझं खराब होऊन गेला, म्हणून मी आता हे असं बनवत आहे. नेक्स्ट टाईमला एकदम छान व्हिडिओ बनवणार दुसऱ्या रेसिपीचा. मी असं हे थोडं चिंच भिजू घातली होती, त्याचं पाणी बनवत आहे. आणि हे इकडं माझे मसाले सगळे फ्राय होत आहेत. हे बघा मी आता उघडत आहे, आपण बघून घेऊ किती छान आता ह्या तेल सुटलेलं आहे या मसाल्याला. ह्याच्यामध्ये जे चिंचेचं पाणी केलेलं आहे ना, मी ते टाकणार आहे. ते थोडंसं सॉल्ट घालते चवीनुसार. थोडीशी मी चवीसाठी चिनी वापरलेली आहे, थोडीशी, म्हणजे एकदम टेस्ट भारी आहे. आता मी याच्यामध्ये ॲड करते हे चिंचेचे पाणी. कसं भारी असं बनलेलं आहे आपलं मिश्रण. आता मी याच्यामध्ये ऑनियन टाकते. पण भाजलेले कांदे टाकून घेऊया आधी याच्यात. तळलेले फ्राय केले, भाजलेला कांदा वेगळा आणि हे फ्राय केलेला वेगळा. हे बघा किती सुंदर आपली भाजी दिसत आहे ना. तुम्ही सगळे ट्राय करून बघा हे भाजी. बघा किती भारी. दाखव. हे बघा आपली भाजी किती सुंदर तयार झालेली आहे. हे बघू शकता तुम्ही. सगळेजणांनी बनवून बघा घरी आपल्या, ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आवडलं असेल तर लाईक करा. माझ्या किचनचं नाव आहे स्वामी किचन. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.